ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक मास महात्मा कथा 7 अध्याय 7. वाल्मिकी धन्वयाला म्हणाले की श्रीहरी प्रसन्न झाले. सुदेव ब्राह्मण व त्याची पत्नी हात जोडून उभे होते. तेव्हा श्रीहरी त्यांना म्हणाले, तुम्ही फार मोठी तपश्चर्या केली आहे. तुमची इच्छा सांगा. सुदेवाने पुत्र संततीची विनंती केली. तेव्हा श्रीहरी म्हणाले, या जगात या जन्मामध्ये तरी तुला पुत्र तुझ्या भाग्यात नाही, त्याशिवाय अन्य काहीही माग. ते ऐकल्यानंतर सुदेव हा बेशुद्ध पडला. त्याची पत्नी त्याला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करू लागली. ती म्हणाली, पुत्रप्राप्ती भविष्यात दुःखदायकही ठरू शकते. हे मी तुम्हाला आधीपासून सांगत होते. जे आपल्या दैवात नाही ते आपल्याला कसे मिळू शकते. त्या दोघांचे हे नैराश्य पाहून गरुड घाबरत म्हणाला, स्वामी, तुम्ही ईश्वर आहात तरी खरंच काही करू शकत नाही. तुमच्या भक्ताचे एवढेसे हे काम होऊ शकत नाही. मला तर या ब्राह्मणाची दया येते. त्याला पुत्र दिला नाही तर तुमच्यावर कोण श्रद्धा ठेवत. त्याची इच्छा तुम्ही पूर्ण करा, अशी माझी प्रार्थना आहे. ध्रुव, गजेंद्र, प्रल्हाद यांना तुम्ही यापूर्वी सहकार्य केले. यावर विष्णू गरुडाला म्हणाले, तुम्हाला एवढी त्याची करुणा येत असेल तर तुझ्या अधिकारातच एखादा पुत्र दे. हे ऐकल्यानंतर गरुडाला आनंदच झाला. तो सुदेवाला म्हणाला, माझ्या पक्षी वंशातून तुला पुत्र देतो. हे ऐकून सुदेव ब्राह्मण आनंदित झाला व गौतमी घरी गेले. त्यानंतर काही दिवसांनी गौतमी गरोदर राहिली. तिला सुंदर पुत्र झाला. पुत्र पाहून त्यांनी मोठा उत्सव साजरा केला. दान धर्म देखील केले. ज्योतिषाने त्या मुलाचे नाव शुकदेव ठेवले. शुकदेव हा 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याची मुंज केली. भटजींनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला. तो वेदशास्त्र अल्पावधीत शिकला. काही दिवसांनी त्या ब्राह्मणाकडे देवल मुनी आले आणि त्यांनी कुशल वर्तमान विचारले. शुकदेवला किशोर अवस्थेत पाहून धन्यवाद दिले. त्याचे हस्त सामुद्रिक शास्त्रानुसार भविष्य पाहण्यासाठी त्याचा हात निरखून पाहिला. लक्षणे पाहून देवल आनंदित झाले. परंतु त्या मुलाचे आयुर्मान थोडेच दिसताच त्याच्या चेहऱ्यावर उदासीनताही आली. सुदेवला देवल ऋषी म्हणाले, मित्रा, हा तुझा सुलक्ष्मी पुत्र 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरेल. हे ऐकल्यानंतर सुदेवाला मानसिक धक्का बसला आणि तो आक्रोश करत जमिनीवर लोळू लागला. गौतमी पतीचे सांत्वन करू लागली आणि देवासमोर सर्व दीन आहे अशा प्रकारे ती पतीला समजावत होती. अधिक मास महात्मा अध्याय 7 समाप्त. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.